श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी श्रीराम. अनुपम्य तुझा महिमा, तव कृपा बळे माझी नेमा. सिद्धी पावविले दातारा, मागे कवी थोर थोर झाले. तयानी अपार ग्रंथ केले, तू ते गीती आळवीत गेले. तुवा धावने केले तात्काळी, तयाची येथे न साजे उपमा. मी तव दमा माझी यदम, नाही क्रियादान धर्म, नाही सुगम उपावठावा. वाचेसही नाही मधुरता, किती आळवावे रघुनाथा. त्याही करी दरिद्र अवस्था, सदा वाहे चिंता हळहळ. ते मी काळ कैसा क्रमावा, म्हणून उद्गार झाला जीवा. बुद्धी दाता तू राघवा, तुझ्या भावा गम्या. हे माझी नव्हे स्वबुद्धी कविता, अवघी ही तुझी सर्व सत्ता. वाचेसी नाही मधुरता, परी संपूर्णता तुवा केली. मागील कवीचे जे जे बोल, ते तव सुवासिक पुष्पे केवळ. तेथे माझी वाणी केवळ, दत्तू पुष्पे जानपा. समर्थे मोक्तिकांची लाखोली, तुझ लागी रामार्पिली. तेथे माझी हे वावल्ली, तुलसी दल समर्पिलेसी. आता कळा साध्याय तिसावा, तो कृपाबळे सिद्धा ते न्यावा. संपूर्ण महात्म्याचा ठेवा, तुझ्या प्रती देवा. पाहू दे संपूर्ण व्रताचे जे फळ, माझे तव हेची सकळ. तुझ प्रीत्य तळ माळ, पाहू सकळ देवराया. आता परिसाऊ सादर, श्रोते सज्ञान चतुर. संपूर्ण कथेला प्रसर, लक्ष्मी नारायण संवाद. संपूर्ण भरता एक मास, तयाची गणती 30 दिवस. म्हणून अध्याय 30 झाले असती निर्धारे. या 30 मौतिकांच्या माळा, सवागे श्रोती घालाव्या वळा. भावे अर्चिजे गणसावळा, घाला गळा त्याची या. केव्हा हे 30 दीप उजळा, भावा ते घृत वाती घाला. अंतर्ज्योत पिपा जळा, तेने ओवाळा लक्ष्मी नामन. अथवा ये 30 कुंभजान, श्रवण जीवने भरीजे पूर्ण. भाव वळे दिजे हो दान, तेने नारा संतोषी. वादविवाद टाकून मुखवत करावे श्रवण. तेची तुम्हा घडे मौन्य, तेने नारायण संतुष्टे पै. ऐसिया संपूर्ण नेम, अर्चिजे हे पुरुषोत्तमा. तया योगे कर्मी कर्मा, मुक्त होती प्राणी पे. ऐसे हे 30 अध्याय पूर्ण, ग्रंथ झाला सो निर्माण. तुझ प्रति पावो नारायण हे, वाक पुष्प चरणी अर्पिले. संपूर्ण ग्रंथ जरी नो श्रवण, तरी शेवटील अध्याय हा पूर्ण. श्रवण फल प्राप्ती जाण, समग्र कथन ग्रंथ गर्भी. म्हणून 30 अध्यायांची, वेगळाले फळे तयांची. परिसुवा तुमच्या तैसेची, एकाग्र मन असो द्या. मिळून समग्र ऋषींचा मेळा, सुताप्रती तयाने प्रश्न केला. सूत तया ते वदता झाला, लक्ष्मी नारायण संवाद. मलमासाची उत्पत्ती, कथिता झाला निकृती. ब्राह्मण सेवा दान पद्धती, सांगोन प्रथम अध्याय संपविला. द्वितीयो अध्यायी गोसेवा वर्णन, कमलासनाचा गर्वहरण. केतकी आणि धेनू ते जाण, असत्य वदता पंचवदने शापिले. गोसेवा विशेष पाही, निवेदिली तृतीयोध्यायी. पौलवे ऋषी ते छळीला वासवी, नवल पदवी ऐकली. वासवासहित तिनी देव, शापवया ऋषी पंगुव. उदक घेता धेनो अंगी सर्व, देखता झाला ऋषी तो.
मग उदक टाकिला झाला, विवेके क्रोध शांतविला. प्रसन्न होऊन देवता मेळा, ऋषी बैसविला विमानी. चतुर्दया ही कथा भरवी, ब्राह्मण सेवा निवेदिली. अवघी अपारी दृष्टांती कथा लागवी. शूद्रे नेले पायी द्रव्याते, नुर्राज झाला सरळ. ब्रह्मशाप अति प्रचंड, तो कृष्ण दर्शने उद्धरिला वितंड. पंचमोद्यायी कथाई. सहाविया माझी कथा, दान महिमा वर्णिला तत्वता. आली दीपदान विप्र स्त्री करिता, उद्धरिला मार्जार. सातव्या माझी कथा भरवी, शांकली विप्र सामवेदी पाही. त्या ते भार्या उभयंताही, एकी अधोगती एकी उद्धारू. दीपदान करिता ज्येष्ठ कांता, धाकुटी सवत मत्सरे विध्वंसिता. त्रयपुत्र नष्ट होऊन अधोगतिता, प्राप्त झाली तये ते. अष्टोमाध्यायी कथानक, उत्तर देशी नर्मदा तीरी एक. ज्योती श्री ब्राह्मण एक, अतिकृपण धनवान तो. कांतेने उदक म्हणून पै दिदले, त्या योगे शेष प्रसन्न वदने बोले. संचित द्रव्ये कांतेचे बोले, देऊनी लाविले साधनासी. दक्षिण देशी मै स्मृती नगरी, विप्र स्त्री वैदव्ये वृदाचारी. ते व्रत करिता शूद्र नारी, तात्काळ उद्धरी पन्योदके. सप्त दिवसांचे स्नानोदेक, ती ते करी पिले देख. उदरगतकी तात्काळिक, वाराणसी देक जन्म झाला. काशीनाथ नामाभिधान, अव्ययता वृद्धासहित विमान. नवव्या माझी कथन, झाले संपूर्ण निर्धारी. दशमा माझी कथा पायी, भवंती नगरीचा ब्राह्मण दरिद्री. मौन व्रत करिताना होई, उद्धार तयाचा. अकराव्या माझी कथा व्यग्र, पंचपर्वे सांगितली साचार. व्यतिपात वैधृती अमावस्या थोर, पौर्णिमा आणि द्वादशी. द्वादशा माझी तेची कथा, सांगितली परवाची कथा. पौर्णिमा अमावस्या तत्वता, महिमा निवृत्तता वर्णिला. त्रयोदशा माझी कथा, निवेदिले त्रिरात्रीचे व्रता. दशमी एकादशी सहिता, द्वादशी महिमा वर्णिला. श्रीरामे व्रत करिता द्वादशी, तेची व्रते शतमुख रावणाशी. मुक्ती दिदली तयासी, 15व्यासी एकथा. इंद्राची अप्सरा स्मित विलासिनी, दुर्वासे शापिले ते लागुनी. ते पिशाच होणे या नेवलकीची मैत्रिणी, 16व्या माझी उद्धरिली. आणि अंबरीश नोप्रणारा, दुर्वासे केली छळना. तात्काळ पावला नारायण, 14वा जानसे हा. श्रीरामे व्रत करिता द्वादशी, तेची व्रते शितमुख रावणासी. मुक्ती दिदली तयासी, 15व्यासी एकथा. इंद्राची अप्सरा स्मित विलासिनी, दुर्वासे श्रापिले तिये लागुनी. ते पिशाच होऊने या नेवलकीची मैत्रिणी, 16व्या माझी उद्धरली. धर्म शर्म स्वत्रियेसी प्रतिष्ठानता, व्रत करीती रात्री नेमस्ता. पिशाच उद्धरून तत्वता, 17व्यात कथा. विद्या त्रिपाठारी जाण, गर्गनामे नगरी पूर्ण. तेथील एक भृगुगोत्री ब्राह्मण, कन्या जाणतयाची. तिये ते वैदव्य प्राप्त होता, व्रता प्रभावे अक्षयी सौभाग्यता. नामे मंगळा गौरी तत्वता, वाराणसी. 18व्यासी माझी एकता, आता 19वा तत्वता. विप्रदास नामे शूद्र होता,
आचरे व्रता कांते सहित. तयाने उद्धरला राक्षस देऊनी त्रिदिनी पुण्यास. आता विसाव्या माझी विशेष कथानक परिसिजे. सौराष्ट्र देशी प्रभास नगरी तेथील सोमशर्मा विप्र निर्धारी. स्नानास जाता गंगातीरी पिशाच निर्धारी उद्धरिला. सौराष्ट्र देशी अति सुशील प्रभास क्षेत्र विशाळ. तेथील ब्राह्मण पुण्यशील नामे जान सोमशर्मा. तयाने आचरता व्रतास स्नाना जाता उद्धरिला राक्षस. त्रिरात्री देऊनी व्रत पुण्यास विसावा निर्दोष जाणिजे. विराट देशाची ठाई माहूर नामे नगरी पाही. रेणुक दैवत ते ठाई अनुसया परम प्रतिव्रता. तेथील एक शूद्र भावार्थी विप्र सेवा करीतसे दिनराती. कुष्ठ भरताच तया प्रती गंगा स्नाने उद्धार गती तो गेला. असे कथानक 21वा. आता परिसा 22वा. नाना दानाचा वेगळा ठेवा सांगितला आदरेसी. तेथे मै स्मृती नगरी एक ब्राह्मण सदाचारी अग्निहोत्री. तेथे नारायण राहून मंदिरी विपरीत परी पै केली. तक्रा विक्री तयाचा कुमार तात्काळ केला तयाचा उद्धार. विप्रद्वैता होती जार तेही उद्धारा पावली. ऐसा कथानक बरवा 22पासून 24वा. आता एकीजे 25वा. प्रेम भावादरेसी मासा माझी मलमस उत्तम. स्वे वदना पुरुषोत्तम. अरुंधती पार्वती संवाद परम. अखंड सौभ्या केला दले. वीर भाऊ नृपाची कांता तिथे प्रबोधी प्रधान वरिता. ते त्वं व्रता ते हेळना करिता शरीरी अवस्था भोगिली. मग मंडन प्रधान कांतेसी कारागृही ठेविले नृपवर त्यासी. स्वप्ना माझे येऊन ऋषिकेशी मुक्त तयासी करविले. इतुका कथानक 26वा. पुढे एकीजे 27वा. समान फळव्रत प्रभावा पुसे माधव लक्ष्मी ते. साधारणे करिता व्रतास काही न लागता सायास. ऐसादमी स्त्री पुरुषास पावरी निशेष मोक्षाती. ऐसा कथानक सुशर्मनुपवर कथितसे अंगिरा ऋषभेश्वर. 27व्या माझी प्रकार झाला साचार इतुका. आता अष्टविशंती कथा पतिव्रता धर्म बदलासे तत्वता. काश्मीर देशी धर्मशर्मा द्विज होता. तयाची कांता प्रतिव्रता निस्सीमा. ते पुत्र झाले 2 पायी. ते उद्धरिले निषादिये लवलाई. ऐसी तेथील पदवी आगवी 28वा माझी आणिजे. व्रत उद्यापनाची सविस्तर कथिता झाला शारंगधर. 29व्या माझी समग्र हाची प्रकार सांगितला. उद्यापना वाचून व्रतसिद्धी प्राप्त होय कदाची कधी. म्हणून उद्याचना ते आदी आचराओ भावार्थे. आता कळस अध्याय 30वा. तो भाव बळे परिसावा. म्हणजे संपूर्ण ग्रंथ गर्भ ठेवा. आता चढे अन्यायासेसी. जरी नित्य न घडे पुराण श्रवण तरी शेवटील अध्याय पूर्ण. एकीचे एकाग्र मन करून फळ संपूर्ण तोला आहे. ऐसी येतीस कमळ पुष्पमाल सभागे शोती घालिजे गळा. जोडून या कर कमळा प्रार्थितो सकळा बद्ध हस्ते.
एवं 30 अध्याय संपूर्ण ग्रंथ तुझ अर्पिला श्री रघुनाथा. वदतानी वदविता सकळ सत्तापै तुझी. मी तव मतिमंद आळसी प्रापंच धंदा अहर्निशी. नेनो काहीच साधनासी दान धर्मासी नसे धन. ऐसा मी दरिद्र किंवंचन तुझी सेवा करून ने जाण. या लागी कळेल तैसे म कृपादान. करी रघुनंदना तुझी एक. अवघ्या ग्रंथाची रचना बरी संपूर्ण झाली सागराचे तिरी. तेथे पश्चिमेची मोक्षपरी असे राजधानी सांप्रत. ते ग्रंथ पावला सिद्धी ते नमोनिया श्री गुरु मोरेश्वरा ते. वयाचे निवरद हस्ते ग्रंथा सिद्धी ते पावला. उमा नामे माझी माता साध्वी ते परम प्रतिव्रता. मनोहर नामे अमुचा पिता तया अभयंता बदिलिसे. जैसी शिवानी भवानी देवी उभयंता मज लागुनी. भाव धरून तयाचे चरणी ग्रंथ कथनी संपविला. शेके 1772 साधारण नाम संवत्सरी. पश्चिमेशे समुद्रपुरी ग्रंथ निर्धारी संपविला. ग्रंथ करता निम्माभिधान गोपीनाथ बहाती सर्वजन. मनोहर सुत मनोन अभंगी नाम जानती. गोपीनाथ तोची नारायण जो गोएंद्रियांचे करी पाळन. तोची हृदयस्थ श्री भगवान ग्रंथ जान बदला तोची. मनोनी हा मास उत्तम नाम जाना पुरुषोत्तम. एकादशी पर्व उत्तमोत्तम कृष्ण पक्ष निर्धारिशी. सोमवारे से ते दिनी सौख्य दे सकाळा लागुनी. परम पर्व काळ हरिदिनी ग्रंथ कथनी संपविला. श्रोतानी वक्ताया ते श्रवण करीती जे भावार्थ. आयुरारोग्येश्वर्या ते पुत्र पौत्रा ते तो पावे. अधिव्याधी नाही दरिद्र मनेच्छा पूर्वी रघुवीर. ऐसा वदला सर्वेश्वर लक्ष्मी ते आदरेसी. इति श्रीमन्महात्म्ये ग्रंथ पद्मपुराणासारोद्धार संमत मनोहर सूत विरचित 63 गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति मल्मास महात्म्य संपूर्णम. श्री अधिक मास महात्म्ये संपूर्णम. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति मल्मास महात्म्यं संपूर्णम. श्री अधिक मास महात्म्ये संपूर्णम. हर हर महादेव. जय श्री विष्णु. ओम नमो भगवते वासुदेवाय.